Thank you.
ज्या वेळेला बाहेर चला चला आंघोळ झाला मग खिशात काय पैसे आहेत का सोनं आहे का हे काढून घ्या. महादेव प्रभू म्हणतात त्यांचा अजिबात विश्वास करू नका. कुणाचा? या गणाचा, या कोटाचा. शेवटी परमेश्वरानं आपल्याला जन्म दिलेला आहे. त्या परमेश्वराचं नाव घ्यायला अजिबात लाजायचं नाही. आणि परमेश्वराचं नाव जर तुम्ही घेतला हे तुमच्या सोबती येणार आहे. हे तुम्हाला कुठेतरी आडवं येणार आहे. म्हणून सज्जनांनो कोणत्याही देवाचं नाव घ्या पण घ्या. हरिभजन करा, शिवभजन करा. कोणी नाही रे कुणाचे आहे एकले जायचे. माझ्या समोर श्रेष्ठ असे कीर्तनकार बसलेले आहेत, श्रेष्ठ असे माळकरी बसलेले आहेत, सगळे वडीलधारी सिनियर माणसं आहेत. तरी सुद्धा मी दोन शब्द बोलण्याचा असा प्रयत्न करत असते. तर माझा भाऊ खूप काही करून गेले. अशोक जंगम, अशोक काशीनाथ जंगम त्यांना हात नव्हतं, दोन्ही पाय नव्हते. माझे सासूबाई एक बहीण अजून एक अशा दोन बहिणी, असं लहानसं कुटुंब शेतीबाडी करून खाणारे. पण तो एवढा हुशार माझा भाऊ, दिसायला एवढासा सगळीकडे त्याची कीर्ती झालेली होती. कुठंच कुणाला ओळख नाही असा हा व्यक्ती नव्हता. सगळ्याला बोलायचा. चांगल्या माणसाला जो आवडे देवाला, जो आवडे माणसाला तोच आवडे देवाला, सगळ्या लेकराला ठेवून परमेश्वराने त्यांना जवळ केलेला आहे. आणि आज मी जर वेळेचं भजन केले त्यांच्या बहिणीची मी सुनबाई हा खूप त्यांना आनंद झालेला असता. वा वा जगदेवी भजन करायला किती सुंदर भजन करायला खुश झालेले असते. माझं एवढं दुर्दैव आहे बाई, मला ना सासू ना माझ्या सासूचा भाऊ सुद्धा मला पाहिलेला नाही. आमचं माहेरचं भरपूर कुणी आहे पण माझ्यासाठी कुणी नसल्यासारखं आहे. पण आज हा योग माझ्या इथं आलेला आहे. पण कसल्याही व्यक्तीला माझ्या सासूबाईला काही जेवायला खायला मिळायचं नाही. अशा गरीब परिस्थितीमध्ये लहान लेकराला बाहेर टाकून माझी सासूबाई वाढली. बाई हा नावाला माझ्या सासूबाईला ओळखायचे सगळेजण. कोणी कोणती एक मुलगी माझ्या पाठीशी बसलेली, माझी नणंदबाई, दोन मुलं, असं त्यांचा छोटासा परिवार आणि हे दोन भावंड आनंदाने राहत असताना काळाने घाला टाकला आणि माझ्या भावाला बोलावून घेतले. म्हणून अंगावरची भूषणे काढून घेतात. कोणी नसतंही कुणाचं आहे व्यक्तला जायचं. म्हणून परमेश्वराचं नाव घ्यायला लागायचं नसतं. एवढंच मी 2 वर्ष बोलते. मला खूप प्रेम आलेला आहे म्हणून मला पुढे बोलण्याची ताकद राहिलेलं आहे.
करून